दादा थांबा. अरे अरे काय करू राहिले तुम्ही? काय करत आहे तुम्ही? या इकडे या, बसा इथे. काय करू मी आता? आम्ही दिवसभर राबतो, या शेतामध्ये पिकवतो आणि ते बाजारात नेऊन विकण्यासाठी जातो. रस्त्यावर आम्हाला आमचे दुकानं लावावे लागतात, पण तेही दुकानं लावू देत नाही. तरी आम्हाला आमच्या हक्काची जागा बाजारासाठी कधी मिळणार, म्हणून हे पाऊल उचललं. जगावं की मरावं आता समजत नाही, म्हणून मरण सोपं करण्यासाठी हेच पाऊल उचललं. का दादा तुम्हाला माहित नाही, आपले आमदार साहेब चंदूभाऊ यावलकर यांनी बाजारपेठासाठी जागा नेमून दिलेली आहे. कोट्यावधीचा निधी आणलेला आहे त्यांनी आपल्यासाठी. अरे पण हे होईल केव्हा? दादा हे तेव्हाच होईल जेव्हा आपला हक्काचा माणूस नगर अध्यक्ष म्हणून निवडून येईल. दादा यावेळेस आपले मित्र ईश्वरभाऊ सलामे नगर अध्यक्षासाठी उभे आहे. आपण त्यांनाच निवडून आणू आणि वरुड नगरीची समस्या तेच दूर करतील. चला, आता माझं मत माझ्या मुलाला, पण मी जनतेला आवाहन करतो की यावेळेस नगराध्यक्षाकरिता ईश्वर सलामे यांना निवडून द्या आणि वरुड नगरीमध्ये विकासाची गंगा येऊ द्या.